नमस्कार मित्रांनो, बच्चू कडू यांचा पक्षप्रवेश आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील जी काही अशांतता, आता या अशांततेवर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आमची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही असं थेट म्हणत कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंवर जाहीर टीका केली. बच्चू कडूंचं राजकीय करिअर कधीच मोठं होणार नाही असंही त्यांनी शापच येथे बच्चू कडू यांना दिला. तुम्ही गुवाहाटीला स्वतःच्या फायद्यासाठी गेला होतात. पहा बच्चू कडू यांचं कार्यकर्त्यांकडून काय बोलणं होतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरत नका जा. बघा बच्चू कडूंचे जे काही कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे की आमच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की ठीक आहे, एखाद्यांना कलंक लागला आणि जरी दिव्यांगांचं भलं होत असेल तर आपण केलेलं ठीक आहे, पण भाऊ आज तुम्ही कुठल्याही तोंडाने सांगणार आणि कुठल्या पद्धतीने लोकांच्या समोर जाणार तुम्ही की आम्ही लोकांसाठी काम केलं होतं, म्हणजे तुम्ही आम्हाला गृहीत धरलं नाही की यांची काहीच अवकात नाही. म्हणजे मी जिथे म्हणले तिथे हे पागल येतील हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही गेले कित्येक दिवस स्वतःच्या फायद्यासाठी गुवाहाटीला गेले होते. आज आम्ही या मतावर ठाम आहोत की जे तुम्ही हे विधान परिषदेच्या जागेसाठी स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही स्वतःचा जो काही फायदा करत आहात एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन आणि स्वतःचा पक्ष तुम्ही विलीन करतायत, तर मग हा विलीन करताना तुम्हाला थोडीशी पण शरम नाही आली का, थोडीशी पण लाज नाही वाटली का? अशा पद्धतीचं संतापजनक वक्तव्य हे लोक करताना दिसत आहे. आम्ही काल तुमच्यासोबत होतो पण आज नाहीत आणि भविष्यातही नसणार आहोत. आम्हाला एक हा धडा तुम्ही शिकवून दिला की कोणाचेही सतरंजा उचलायचं नाही, की चळवळीच्या नावावर कार्यकर्त्यांच्या आयुष्याचं वाटोळं करणारा नेता म्हणजे कोण, तर बच्चू कडू. तुम्ही आज जे मजेत आहात भाऊ, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जी तळमळ होती, जी तुमच्याबद्दलची आपुलकी होती, भविष्यात तुमचं राजकीय करिअर कधीच मोठं होऊ शकणार नाही. हा एक कार्यकर्ता म्हणून आमचा शाप तुम्हाला आहे. माझ्या घराचे पत्रे विकले आहेत. बघा तो कार्यकर्ता काय म्हणतो, माझ्या घराचे पत्रे विकले, 10 लाखांचं कर्ज आहे, 10-12 लाखांचं कर्ज काढून आम्ही तुमच्या मागे मागे फिरतोय, तुमच्या सतरंजा उचलतोय, पण तुम्हाला काय, तुम्हाला त्याचा काहीही फरक नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जो काही पक्षप्रवेश केला 30 एप्रिल 2026 रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आता त्यांना विधान परिषदेमध्ये जागा मिळते आहे आणि त्या जागेचं त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे, म्हणून त्यांनी स्वतःचा पक्ष स्वतःच्या लोकांना देशोधडीला लावल्याचं आपल्याला इथे समजते. बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचं संस्थापक आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. ते दिव्यांग कल्याण, शेतकरी आणि मजुरांच्या मुद्द्यांवर सक्रिय होते, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शिंदे गटात प्रवेश करताना बच्चू कडू यांनी शेतकरी, दिव्यांग आणि इतर मागण्या पूर्ण करण्याची हमी घेतल्याचं सांगितलं होतं. मात्र कार्यकर्त्यांना आता त्यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही. काही ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की प्रहार जनशक्ती जो काही पक्ष आहे त्याचा आपण विलिनीकरण करणार नाहीत, पण आता हा जो काही गोंधळ आहे लोकांच्या मनामध्ये, तो गोंधळ कुठपर्यंत राहतो, याच्यामधली जी काही असंतोषाची भावना आहे ती भावना कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या मनामध्ये राहते याच्यावर देखील आपल्याला लक्ष ठेवून असणार आहे. कारण की ज्या शेतकऱ्यांसाठी हा बच्चू कडू लढत होता त्या शेतकऱ्यांच्या विरुद्ध जाणाऱ्या सरकारमध्ये हा बच्चू कडू जाऊन बसलेला आहे. हा बच्चूच कडू, कारण की बच्चू कडू यांना शिंदेना बघा शिंदेच्या सेने गटामध्ये प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बरं ठीक आहे तुम्ही नंतर प्रवेश केला असता किंवा याच्याही आधी प्रवेश केला असता तर सगळ्यांना वाटलं असतं की ठीक आहे बाबा बच्चू कडू काहीतरी लोकांसाठी काम करणारा नेता आहे, लोकांसाठी म्हणतोय की ठीक आहे आम्ही लोकांच्या फायद्यासाठी आम्ही जाणार आहोत किंवा भविष्यात आमच्या काहीतरी गोष्टी आहेत. पण ऐन विधान परिषदेच्या तोंडावर बच्चू कडू यांनी जे काम केलंय ना ते काम कुणालाही पटणारं नाहीये आणि म्हणूनच बच्चू कडू इथे सपशेल खोट ठरताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं बच्चू कडूंच्या या कामावर किंवा या निर्णयावर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. धन्यवाद.